हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी माझ्या केसांचा स्टेप कट करणार आहे. तर पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगते की स्टेप कट म्हणा, बटरफ्लाय कट म्हणा किंवा लेअर कट म्हणा, अगदी सेम असतात. थोडेसे चेंजेस असतात, बाकी मला तरी जास्त फरक जाणवत नाही आणि तिन्ही सारखेच दिसतात. तुम्ही जर बघितलं तर तिन्हीला सेमच अशा स्टेप येतात. तर ठीक आहे, आज मी स्टेप कट करते. त्यासाठी सगळ्यात पहिलं ना, मी अंघोळ केलेली होती, त्यामुळे माझी केस ओली होती. तुमची ओली नसतील तर तुम्हाला ओली करून घ्यावी लागतील, तरच परफेक्ट असा केस कट आपला जो आहे ना तो येतो. नाहीतर काय होतं ना, सुकलेल्या केसांमध्ये ना परफेक्ट अशी केस ओढली जात नाही. त्यामुळं केस ओली करून घ्यायची. त्यानंतर मी सगळा गुंता काढून घेतला आणि 2 पार्टिशनमध्ये मी डिवाईड केलेला आहे केसांना. दोन्ही साईडला सेम सेम घेतली, कारण जेणेकरून ना व्यवस्थित कट व्हावीत. आता माझी एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे माझा उजव्या बाजूची केस डाव्या बाजूपेक्षा लांब आहे, तुम्हालाही दिसत असतील. आणि ती पहिल्यापासूनच तशीच आहे. त्याने कट करताना सुद्धा ती सेमच कट होतात आणि मग परत उजव्या बाजूची माझी मोठी दिसतात. तुमचाही असा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर आता मी सगळा इथं गुंता काढून घेतला बघा. त्याच्यानंतर काय करायचं, आपलं जर मधून जिथं आपला भोवरा असतो तिथून अर्धा, म्हणजे आपण पब जसा बांधतो तसं अर्धी केस जशी बांधतो तेवढी अर्धी केस आपल्याला व्यवस्थित इथं बांधून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी सावकाश अशी मधून म्हणजे अर्ध्यातून सगळे केस पुढं घेतलेले आहेत. आणि गुंता वगैरे होत असेल तर तो पहिल्यांदा काढून घ्यायचा, व्यवस्थित केस करून घ्यायची पुढे. आणि घरच्या घरी आपण ना अगदी अगदी 2 ते 3 स्टेपमध्ये हेअरकट करणार आहोत. आणि मी तर पहिल्यापासूनच माझा हेअरकट मी घरीच करते. मी आता कधीच बाहेर हेअरकट करत नाही. सगळ्यात पहिला स्टार्टला म्हणजे माझं लग्न झालं होतं तेव्हा फक्त मी केला होता पार्लरमध्ये, त्याच्यानंतर नाही केला. तर करायचं काय बघा, पहिल्यांदा पुढची जी केसं मी घेतली ना त्याला रबर लावून व्यवस्थित पॅक करायचं आहे. 2-3 रबर लावला तरी चालतील, पुढे मध्ये मध्ये असं, पण मी एकच रबर लावलेला आहे. त्यानंतर जी पाठीमागची केस आहेत ना ती पण सेम अर्ध्यापर्यंत आणायची, जिथपर्यंत आपला पहिला पॉईंट होता ना तिथपर्यंत बांधून घ्यायची. बघा 2 रबर लावून घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं, सरळ केस स्ट्रेट ओढायची. बघा आता मी हाताने तुम्हाला दाखवते. 1-2दा कांगवासुद्धा घालायचा, म्हणजे सरळ आतमध्ये एकही केस निसटणार नाही. आणि जेवढी कट करायची तेवढी करायची. अशानं होतं असं की आपल्याकडं केसांची जी लांबी आहे ना ती पण कमी होत नाही. पार्लरमध्ये केला तर ना केस एवढी छोटी होऊन जातात. तुम्ही तुमच्या ह्याने थोडीशी अगदी शेंडे कट केले तरी चालतील, पण मी ह्यावेळेस थोडासा जास्त कट करणार होते. कारण मला आता मी बरेच दिवस झालं जास्त केस कट केलेली नव्हती, तर मी थोडीशी जास्तच कट करणार होते आज. जरा छान दिसतं, जरा जास्त कट झाली की छान दिसतं. फक्त शेंडे कट झाले की एवढ्या छान अशा ज्या स्टेप किंवा आहेत ना लेअर आहेत त्या दिसतच नाहीत. त्याच्यामुळे मग मी थोडीशी जास्त कापली. आणि जिथून आपण सरळ केस कापले तिथे छोटे छोटे कट्स द्यायचे केसांना. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, एकदम सरळ केस कापली. आता छोटे छोटे कट्स देते. ह्या कट्स दिल्यामुळं काय होतं ना, केसांचा एक लुक, वेगळ्या प्रकारचा लुक खूप छान दिसतो. आणि बघा अशा प्रकारे मी कट केली केस, एकदम सरळ स्ट्रेटमध्ये कट केली. त्यानंतर मागची साईडसुद्धा सेम अशाच प्रकारे पुढची जिथपर्यंत कट केली ना तिथपर्यंतच मागचीसुद्धा घेऊन कट करायचं आहे. फक्त दोन्ही सोबत करता येत नाही, त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी पुढची साईड केली, त्याच्यानंतर आता मी मागची सेम सोबत घेऊन कट करते, तुम्हाला दाखवते. त्यामुळे आपली केससुद्धा छोटी होत नाही आणि खूप छान असा हेअरकट होतो. तर बघू शकता, ही सुद्धा मी थोडीशी कट करून घेतली आणि एका लेवलमध्ये. आणि ह्यालासुद्धा आता मी छोटे छोटे कट्स देणार आहे, जेणेकरून ते सुद्धा छान दिसेल. बघा आता दोन्ही सेम लेअरमध्ये तर माझी केस कट झालेले आहेत, तुम्हाला दाखवते. अजून थोडे शेंडा वगैरे वाटत असेल एखाद्या साईडला तर तोही कट करायचा. कांगवा फिरवून करायचा, म्हणजे आपल्याला समजतं. आणि कांगव्याने पुढं सुद्धा येतात जो केस राहिलेला असतो तो. त्याच्यानंतर आता हे सोडून घ्यायची, रबर काढून घ्यायच्या दोन्हीच्या. पहिल्यांदा मी बॅक साईडचे रबर काढले, त्याच्यानंतर आता पुढचा सुद्धा मी इथं रबर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशा स्टेप पडलेल्या आहेत. तर तुम्हाला दिसतच असतील की लगेचच अशा दिसतात की किती छान अशा स्टेप पडल्या आहेत. तरी गुंता आहे थोडासा, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं विचारून दाखवते. तर बघू शकता अगदी छान अशा स्टेप पडतात आणि दिसायलाही खूप छान दिसतं. त्यानंतर मी एका साईडची पुढं घेतली, विचारून तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर बघू शकता इतका छान बटरफ्लाय सारखाच मला तर हा थोडा दिसत होता. आणि स्टेप लेअर आणि बटरफ्लाय जवळजवळ सेम असतात, थोडासा किंचित इकडे तिकडे फरक असतो. आणि एवढ्या छान अशा स्टेप पडलेल्या आहेत, तुम्हाला दिसतच असतील. आणि केसांची जी लेंथ आहे ना ती सुद्धा जास्त कमी झाली नाही. आता काय करायचं, सगळी पुढं घ्यायची. थोडेसे शेंडे आहेत ना खालच्या केसांचे ते थोडेसे अगदी कट करायचे, थोडेसे, जास्त नाही, थोडेसे. कारण मला लेंथ थोडी जास्त वाटत होती खालच्या केसाची, त्याच्यामुळे मी तर थोडेसे कट करून घेतले. तुमची नसेल वाटत लेंथ जास्त तर तुम्ही नाही केले तरी चालतील.
बघा इथं दोन्ही साईडचे मी अगदी थोडे थोडे हेअर्स कट केले, म्हणजे व्यवस्थित जास्तही लांब दिसणार नाही, कारण मग इथं खूपच लांब वाटत होती. आता काय करायचं, एक एक जी काही बट आहे ना काढून घ्यायची, थोडी जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही, आणि असा रोलरवाला जो कोंब असतो ना तो घ्यायचा. अशा प्रकारे कोंब आतमध्ये टाकायचा आणि बघा असं फिरवून घ्यायचं. आणि आपल्याला आता द्यायचं आहे, ह्याला ड्राय करायचं आहे. ड्रायरनं व्यवस्थित एका जागी ना हवा द्यायची, एका जागी. हा जो कोंब आहे ना त्याला आतल्या साईडनं स्टील असतं, त्याच्यामुळे केसांना एक वेगळी जो आपण सेटिंग म्हणतो ना ती सेटिंग होते. तुमच्याकडे नसला तर साधं तुम्ही घरातला कोंब वापरला तरी चालतं, किंवा एखादा पेन वगैरे घेतला तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि थोडंसं थांबायचा, फक्त कुठेतरी हवा दिल्यासारखं करायचं आणि लगेच खाली सोडायचं, असं करायचं नाही. असं जर केलं ना तर जास्त परफेक्ट जशी आपली ड्राय व्हायला पाहिजेत केस, किंवा जसं टर्न यायला पाहिजे केसांना तसं येत नाही, त्यामुळे थोडा वेळ लागतो, असं लगेच तरी होत नाही. तर बघा मी इथं अंदाज घेत घेत सावकाश सावकाश मी केसांना इथं हवा देत नाही, मी इथं जो कोंब आहे ना त्या कोंबला हवा देते, जेणेकरून कोंब ना स्टीलचा असतो, तर तापून आपली केस मस्त जशी स्ट्रेट व्हायला पाहिजेत, किंवा अशी चमक दिसायला पाहिजे, शाईन करायला पाहिजे तशी दिसतात. आणि खालच्या साईडने अशी एकदम आतमध्ये येतात, अशी कर्ल झाल्यासारखी टर्न घेतात केस. तुम्हाला दिसलंच असेल, मी तुम्हाला एक स्टेपसुद्धा दाखवते, जेवढं मी केले ना ते तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त असं दिसत होतं, हे बघा. आणि त्याची जी अशी हे आहे ना इक्वलमध्ये, बघा पुढचा कमी, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा थोडा जास्त, अशा परफेक्ट स्टेप आहेत पुढच्या एक केला. आता मी सगळीच केस अशीच एक 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 स्टेप घेऊन ना सगळ्या केसांनाच अशा प्रकारे ड्राय करून घेणार आहे. तर बघा माझे दोन्ही साईडनी केस व्यवस्थित ड्राय करून झालेत, आणि शाईनसुद्धा खूप छान करत आहेत, आणि स्टेपसुद्धा तुम्ही बघू शकता खूप मस्त आलेले आहेत. आणि दोन्ही साईडचं मी केलेलं आहे, फक्त थोडासा वेळ लागतो. तुमच्याकडे जर हेल्पसाठी घरात कोणी असेल, तुम्ही त्यांना सांगितलं ना तरी चालेल, कारण जेवढं आपल्या हाताने आपल्याला एवढं जमत नाही ना तेवढं समोरच्याला जमतं, असं आहे. तुम्हाला दिसतच असेल लेंथ आता थोडी कमी तुम्हाला दिसत असेल, कारण ना मी हे केलं ना ड्रायरने थोडंसं कर्ल केलेत खालच्या साईडनं, छान दिसावं ह्यासाठी. आणि तुम्हाला बॅकनंही दाखवते, बांधूनही दाखवते कसं आहे. तर कसा वाटला हा हेअरकट मला कमेंट करून नक्की सांगा.